हे हाय गुड मॉर्निंग. तर तुम्ही दररोज सकाळी फक्त चहाच पिता का? त्याच्यासोबत ब्रेकफास्ट नाही करत का? ॲक्च्युअली काय होतं, की तुम्ही दररोज सकाळी उठल्या-उठल्या फक्त चहाच पिता आणि त्याच्यासोबत तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून काहीच नाही खात आहे. तर रात्री तुम्ही 8 ते 10 तास झोपलेला असता. ऑलरेडी तुमची 8 ते 10 तास फास्टिंग झालेली असती. तर आपली ब्लड शुगर लेव्हल जी असते ते सकाळी-सकाळी डाऊन असते आणि आपल्या बॉडीला एनर्जीची गरज असते. आणि सकाळी-सकाळी तुम्ही फक्त चहाच पिला तर तुमची शुगर स्पाइक होऊ शकते, मेटाबॉलिझम तुमचं व्यवस्थित नाही होणार आणि तुम्हाला मिड मॉर्निंगलाच म्हणजे 10-11 वाजेलाच काहीतरी दुसरं खाण्यासाठी क्रेविंग्स होऊ लागतील. तर मी अगदी लगेच म्हणणार नाही की चहा पिलाच नाही पाहिजेत, पण चहासोबत तुम्ही ब्रेकफास्ट केला पाहिजे, ज्याच्यामध्ये गुड अमाऊंट ऑफ प्रोटीन, फॅट्स आणि कार्ब्स असले पाहिजे आहे. सकाळी-सकाळी आपल्याला खूप जास्त एनर्जीची नीड असते, जे की तुम्ही हे खाल्ल्यानंतर तुमची एनर्जी बॅलन्स होऊ शकते. जसं की पोहासोबत आपण खाल्लं पाहिजे पीनट आणि थोडंसं दही, जे की आपल्याला प्रोटीन देतं, कार्ब्स देतं आणि प्रोबायोटिक्स देतं. गट हेल्थसाठी पण चांगलं असतं. किंवा तुम्ही एग्स आणि फ्रूट पण खाऊ शकता, त्याच्यासोबत ब्रेड पण खाऊ शकता. हे पण कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन, मिनरल्स, परत प्रोटीन आणि कार्ब्स तिन्ही आपल्याला तुम्हाला भेटून जाईल आणि तुमची एनर्जी खूप छान प्रकारे मॅनेज होईल. व्हेजिटेबल उपमा आणि चटणीमध्ये तुम्ही पीनट्स यूज करू शकता, जे की तुम्हाला प्रोटीन देतील. आणि उपमामध्ये सिरियल्सचा यूज होतो, म्हणजे कार्ब्सही तुम्हाला भेटतात आणि व्हेजिटेबल्स म्हणजे मिनरल आणि विटॅमिनही तुम्हाला भेटतात. पनीर सँडविच किंवा अजून काही ट्राय करू शकता, ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि कार्ब्स आणि फॅट्स असले पाहिजे आहे. शेवटी अजून एकदा हेच सांगेल की चहा बंद करण्याची गरज नाही आहे. फक्त ते तुम्ही ब्रेकफास्ट खाल्ल्यानंतर चहा प्या किंवा ब्रेकफास्ट सोबत प्या, तर तुमच्या हेल्थसाठी ते बेनिफिशियल असेल. थँक्यू.